नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि गप्पांच्या या चॅनलमध्ये रोजच काही वहीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी अतिशय छोटीशी गोड अशी एक माझी मैत्रीण गप्पा मारण्यासाठी आमंत्रित केलेली आहे, जिचं नाव आहे कल्याणी देशपांडे. कल्याणी ही अतिशय उत्तम सतारवादक आहे. खूप ब्राईट असं करिअर असताना सुद्धा तिने ती करिअरची मार्ग तो सोडून तिने सतारीचा मार्ग निवडला आणि यातच तिचं हे वेगळेपण अतिशय अधोरेखित होतं. तिने सतारीला करिअर म्हणून निवडलेलं आहे. सतारीवर तिचं नितांत प्रेम आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. देशात परदेशात तिचे अनेक कार्यक्रम होत असतात. तर अशा या कल्याणी देशपांडेशी आपण गप्पा मारणार आहोत. भेटूया. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही बाई या गप्पांच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आज जी माझ्या बरोबर गप्पा मारण्यासाठी एक छोटीशी गोडशी माझी मैत्रीण आलेली आहे, कल्याणी देशपांडे. आणि मला तिने आधीच सांगितलं की मावशी इंटरव्ह्यू वगैरे नको बरं का. तर मी तिला सांगितलं की इंटरव्ह्यू नाही, आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. आणि गप्पा अशासाठी मारायच्या आहेत की तिने तिचं जे सुरांबरोबर नातं जोडलेलं आहे, सतारी बरोबर अबोल सतारीला तिने बोलतं केलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. कल्याणी, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच मावशी. मलाच खूप छान वाटतंय. एकतर असं होतं की माझा प्रवास अजूनही चालू आहे. बरोबर. आणि तो न संपणार आहे. हो, अगदी. पण नक्कीच म्हणजे तू म्हणलीस तसं आपण ह्याला एक गप्पांचं स्वरूप देऊयात. अगदी. आणि त्यामुळे म्हणजे मी माझ्याही ह्या प्रवासातले काय काय अनुभव आहेत ते मी शेअर करू शकेन. रिकॉल पण करता येईल. रिकॉल करता येतील. डेफिनेटली. त्यामुळे म्हणलं ही एक छान संधी आहे की मला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतील. बरोबर आहे. प्रवास तर कुठल्याही कलाकाराचा प्रवास जो आहे, तू जसं म्हणालीस, न संपणारा आहे आणि जो थांबला तो संपला. अगदी. आणि तुझी तर अगदीच नुकतीच सुरुवात आहे. पण मला तुझं कौतुक कशासाठी वाटतं माहितीये का, की सतारीकडे एक प्रोफेशन म्हणून पाहणं, सतार वादन हा विषय प्रोफेशन म्हणून पाहणं, हे मला खूप कौतुकाचं वाटतं. तर त्या मुद्द्याकडे आपण नंतर येऊ. पण मला हे सांग की तुझं अकॅडमिक कसं होतं आणि काय शिकलेली आहेस तू? अकॅडमिकली मी MSc बायोकेमिस्ट्री केलं आणि त्याचबरोबर ते फर्ग्युसन मध्ये झालं माझं. आणि MA म्युझिक पण केलं, सतार स्पेशल. ओके. ते SNDT युनिव्हर्सिटी मधून केलं. म्हणजे सर्वसाधारण घरांमध्ये असं असतं की मॅथ्स जमत नाहीये का, ठीक आहे मग तू गाणं शिक. किंवा एखादी कला फक्त एक पॅशन म्हणून निवडणं, हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा बहुतांश ठिकाणी, सगळ्या ठिकाणी अपवाद असतात तुझ्यासारखे, पण बहुतांश ठिकाणी असं असतं की बाकी काही जमत नाहीये तर तू एखादी कला शिक, असं असतं. पण तुझ्या बाबतीत तू बायोकेमिस्ट्रीमध्ये MSc केलेलं आहे म्हणतेस, म्हणजे अर्थातच तू अकॅडमिकली पण चांगली होतीस. मग सतारीकडे एक करिअर म्हणून निवडावं असं तुला का वाटलं आणि कधी वाटलं? असं एक क्षण नव्हता तो. अर्थात ती एक काय म्हणता येईल ते फिलिंग असेल किंवा तो विचार असेल, तो अजून जास्त घट्ट होत गेला. जसा मी एकंदरीत प्रवास पुढे जात राहिला त्याप्रमाणे. साधारण मी सुरुवात 9वी-10वीत केली असेल सतार शिकायला. आणि सतार शिकायची हे तुझा डिसिजन होता की घरच्यांचा? नाही, म्हणजे कसं आहे की घरी माझ्या संगीताचं वातावरण आहे. अगदी प्रोफेशनली नाही, पण खूप आवड तर आहे, पण जाणही तेवढीच चांगली आहे. म्हणजे आमच्या घरी समीक्षा होते, चाचणी होते माझी कार्यक्रम झाल्यानंतर. माझा प्रवास सांगायचं झालं तर 9वी-10वीच्या दरम्यान मी सतार चालू केली शिकायला. आणि माझे काका होते ज्यांच्या निमित्तानं मला सतार एक वाद्य इंट्रोड्यूस झालं. इच्छा होती घरी, म्हणजे माझ्या वडिलांना तर इच्छा होती की मी सतार किंवा सरोद दोन्हीपैकी काहीतरी शिकावं. वातावरण तर आहे घरी संगीताचं. पण तर मी असं म्हणेन की एक योगायोगानेच या गोष्टी घडून आल्या. खूप काही असा निश्चय करून मी नाही. बरोबर आहे, कारण ते वय पण नसतं की ते कळण्याचं की मला अमुक एक करायचंय. बरोबर. पण ते वडिलांनी सांगितलं, त्यांची इच्छा होती. पण शिकायला गेल्यानंतर सुद्धा असं होतं की आता आई बाबा म्हणतायत म्हणून मी शिकते, पण मला काही तेवढं ते आवडलेलं नाहीये.
पण तुझ्या बाबतीत तसं नाही झालं, तुला त्याची आवड निर्माण झाली. खूपच म्हणजे मला तो प्रोसेस किंवा म्हणजे ती प्रोसेस किंवा तो जो प्रवास आहे ना तो खूपच स्मूथ गेला. आणि असं खूप काही जाणवलं नाही फार की मी खूप काही कष्ट घेतेय किंवा काहीतरी मी वेगळी गोष्ट करतेय. पण खरं तर सतारीला खूप जास्त पेशन्स लागतात हो. शिकण्यासाठी, सतार वादन शिकण्यासाठी. कारण स्वर तेच आहेत, त्याच स्वरांमध्ये खेळायचंय. हे जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये परफेक्शन येण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. म्हणजे असं म्हणतात सुद्धा की वादनामध्ये सगळ्यात जास्त अवघड म्हणता येईल, म्हणजे जे अवघड आहेत त्याच्यामधलं इन्स्ट्रुमेंट म्हणजे सतार. तर मग सुरुवात केली, आवड सुरुवातीला वाटली, पण जेव्हा कष्ट करायची, कारण ते वय लहान असतं, तर कष्ट करायला लागल्यानंतर असं नाही वाटलं की हा ठीक आहे मी हे शिकतीये पण पुढे चालून बघू, आता बायोकेमिस्ट्री केलंय तर मग मी दुसरं काहीतरी करेन. सतारीकडेच वळायचं किंवा प्रोफेशन म्हणून ते निवडायचं, हे कधी ठरवलं? ते साधारण ना माझ्या ऍक्च्युली MSCच्या दरम्यानच मला खूप वाटत गेलं की म्हणजे मला माझा कल किंवा माझा रस सगळा सतारीकडे जास्त होता. आणि अर्थात तू म्हणलीस तसं तेही आहे की वाद्य मुळातच अवघड आहे, म्हणजे इट इज हार्ड टू इम्प्रेस. बरोबर. जसं मी असं म्हणणार नाही की तबला पेटी सोपं आहे, नाही सोपं काहीच नाही. तुम्ही म्हणजे तुमच्या शेवटी काय आहे की तुमची डिफिकल्टी लेवल ही तुम्ही काय तुमचे एम्स आहेत आणि काय गोल्स आहेत त्याच्यावरती ठरतात. पण इन जनरल भारतीय तंतुवाद्य ही आहेत ना, ही परस्यू करायला अवघडच आहेत. त्यामुळे आपण बघू शकतो ना की तसं प्रमाणही कमी आहे, शिकण्याचंही प्रमाण कमी आहे. म्हणजे पटकन कोणाच्याही मनात आलं आणि शिकायला चालू केलं असं ते नाही होत. किंवा तसं केलं तरी सुद्धा ते कंटिन्युटी राहत नाही त्याच्यामध्ये, की शिकायला घरच्यांची जशी इच्छा आहे म्हणून एखादी कला शिकायची तर मग, किंवा घरात सुद्धा आई वाजवायची तरुण असताना आणि मग तिची इच्छा आहे म्हणून मुलगी जाते शिकायला, पण ती कंटिन्युटी नाही राहत. मग नंतर असं होतं की बापरे खूपच ह्याच्यामध्ये मी किती दिवस झाले शिकतेय आणि तरी पण म्हणजे मला जे हवंय ते त्याच्यामधून नाही मिळत आहे, आणि मग फ्रस्ट्रेशन येतं म्हणा, किंवा मग दुसऱ्या वाटा दिसायला लागतात. तर तसं तुझ्या बाबतीत काही? खूपच, अजूनही होतं. ते संपणारी गोष्ट आहे. पण असं आहे की मी परत तेच म्हणेन की इट इज हार्ड टू इम्प्रेस म्हणजे सतारीच्या बाबतीमध्ये. कारण का ते टोटली एक वेगळी भाषा तुम्ही शिकता, अवगत करता. एक आणि संगीताची तर आहेच स्वतःची, पण एक वाद्य म्हणून त्याचे टेक्निक्स कळणं, ते अंमलात आणणं, ते तुमच्या हातात बसवणं हे खूप तसं अवघडच आहे, नाही म्हणलं तरी. आणि हे तर आहेच आहे की म्हणजे तुम्हाला तो कस तिथे लागतो तुमचा, की बरेचदा असं होतं की काय जमत नाही आता, काय करायचं, तो सोडून देऊ बस, असं एखाद 2 दिवस वाटतं आणि मग परत मग झालेलं आहे. असं म्हणजे ती आवडच मुळात असली तरच ह्या गोष्टी शक्य होतील की तुम्ही करिअर म्हणून. पण काय असतं ना, सर्वसाधारण मध्यमवर्गीय फॅमिलीजमध्ये तुम्ही एखादे करिअर चूज करता, विचारलं जातं, सुशिक्षित फॅमिलीजमध्ये तर विचारतात की तुला काय करायचंय, तुझं काय पॅशन आहे. पण तरी जेव्हा असा आउट ऑफ द बॉक्स एखादा करिअर करण्याचा विचार येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही प्रतिक्रिया असते की अरे बापरे तू शिक सतार, म्हणजे कार्यक्रम वगैरे तू कर, ठीक आहे तुला येतंय ते तू कर, पण तू काहीतरी नोकरी पण कर. बरोबर. तर असं तुझ्या बाबतीत नाही झालं? झालं म्हणजे मी असं म्हणेन की अर्थात थोडी घरी पण एक अपेक्षा होती की मी PhD करावी किंवा असं, म्हणजे सायन्स फील्डमध्ये. पण अर्थात हे माझ्या म्हणजे एकंदरीतच वेळ बघता ते शक्य नाहीये, कारण ह्याला पण खूप तेवढा वेळ पाहिजे आहे. किंवा ते PhDचं काम करून मग नंतर तुम्ही, असं नव्हतं की सपोर्ट नाही, पण मग नंतर तुम्ही घरी येऊन थकल्या भागल्या पूर्ण मनस्थितीमध्ये तुम्ही रियाज करणं शक्य नाही. तर ही एक गोष्ट होती. आणि म्हणजे तेव्हा तुला त्या 2 पैकी एक चूज करायचं होतं? अगदी अगदी अगदी. कारण दोन्ही गोष्टी, जसं म्हणतो एका म्यानात 2 तलवारी बसत नाहीत, त्याच पद्धतीचं ते 2 वेगवेगळे, पूर्णतः वेगळे वेगळे करिअर आहेत. आणि त्या 2 पैकी तेव्हा तुला ते चूज करायचं होतं. नक्कीच. पण तेव्हा तुझं वय इतकंही नव्हतं, म्हणजे अजूनही नाहीच आहे, पण तेव्हा तर असं असतं ना की खूप मला हेही करायचंय, मला तेही करायचंय, आणि उत्साह खूप असतो. आणि मग तेव्हा असं वाटतं की ठीक आहे ना, मी हे पण करून बघीन. आणि
मग ते पण करून बघेन. बरोबर आहे. आणि ती मुभा तुला होती. बरोबर आहे. असं असताना तू तो वाईज डिसिजन घेतलास की नाही मला सतारच शिकायची आणि करिअर त्यात करायचं. बरोबर आहे. तर ते कसं काय तू जमवलं? ते खरं तर म्हणजे तो स्ट्रगल तो तेव्हा तर जास्त होता, अजूनही चालूच आहे, असं काही नाहीये. पण तेव्हा ती रिस्क फॅक्टरच असतं शेवटी, की तुम्ही काहीतरी वेगळं निवडणं असेल, निवड करायची असेल की तुम्हाला ती रिस्क घ्यावीच लागते. थोडंसं घरच्यांना पण मनवणं त्या काळात मला हे होतं, टफ गेलं म्हणेन मी. कारण का ते विच इज व्हेरी ऑब्विस, म्हणजे त्यांची पण बाजू अगदी साहजिक आहे की इथे एकंदरीत स्टॅबिलिटी नाही, कारण सगळ्या गोष्टी पुन्हा आर्थिक बाबीशी नक्कीच 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 तेही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत हेच होतं की ह्यातून म्हणजे इव्हन आताही असं होतं, बरेच जण आता हळूहळू थोडासा एक्सेप्टन्स घरचे तर करतातच सपोर्ट, पण मी जेव्हा बाहेर सांगते की तू काय करतेस असं म्हणल्यानंतर मी सतार वाजवते प्रोफेशनली असं सांगितलं तरी सुद्धा ते म्हणतात की तरी तू काय म्हणजे तरी पण अदरवाईज तू काय करतेस. म्हणजे हे अजूनही तितकं प्रोफेशन मान्यच नाहीये की एक काय म्हणता येईल एक फुल फ्लेज प्रोफेशन म्हणून होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये फुल फ्लेज काम घडू शकतं. स्ट्रगल तर मी म्हणेन की असं आहे की अनसर्टन्टी आहे, पण मला असंही वाटतं की आता अनसर्टन्टी कशात नाहीये. म्हणजे तुम्ही इव्हन IT फील्डचे जॉब घ्या किंवा कुठलेही जॉब घ्या, त्याच्यामध्ये आता अनसर्टन्टी हा फॅक्टर आलाच आहे. तर त्याच्यामुळे शेवटी असं आहे की तुम्ही कशात तुमचं पॅशन काय आहे आणि ते तुम्ही कसं हे समजणंच फार अवघड असतं. म्हणजे अगदी आयुष्याच्या शेवटी आल्यानंतर सुद्धा मला नेमकं काय हवं होतं हे समजत नाही. तर त्या मानाने मला असं वाटतं तू खूप सुदैवी आहेस मग की तुला हे फार लवकर समजलं. त्याला कारण घरातलं वातावरण असेल आणि घरातून मिळणारा सपोर्ट असेल. पण तरी सुद्धा आत्ता ह्या क्षणी म्हणजे आता किती वर्ष झाले तू सतारा निवडून? 14-15 नाही, ऍज अ करिअर निवडून. करिअर एक 7-8 वर्ष झाली. तर ह्या क्षणाला तुला एक चांगली अपॉर्च्युनिटी आली की जॉब म्हणा किंवा एक दुसरं जसं PhDचं म्हणाले परस्यू करायचंय, तर तू काय करशील? म्हणजे तुला वाटेल का की हा मी ठीक आहे खूप आता हे झालंय, आता नको, मी ठीक आहे हे करून बघते? नाही, अजिबातच नाही. अजिबातच नाही. म्हणजे आणि मी असंही नाही म्हणणार, मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन की काही वेळेला असंही असतं की आर्थिकदृष्ट्या पण चॅलेंजिंग गोष्ट आहे. बरोबर. की एखाद महिना असा ही असू शकतो की तुम्हाला पुढचा माहिती नाही की कार्यक्रम आहेत की नाही किंवा तुमचं इन्कम कसं असणार आहे, पण तरी सुद्धा ना त्याचं जे एक समाधान आहे. आणि परत म्हणजे हाच मुद्दा येतो की तुमचं ना आर्थिक नियोजन पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करायला लागता, खूप वाईजली करायला लागतं. हा तर मी डेफिनेटली सांगू शकते. म्हणजे आता मी असं होतं की जे साधारण ढोबळ मनाने जे तरुण माझ्या पिढीतले जे मित्रमैत्रिणी असतील त्यांचा जो खर्च असतो, अर्थात मजा मीही करते तेवढीच, पण तरी एक ती पुढची अनसर्टन्टी असल्यामुळे ना तो वाईज सेव्हिंग म्हणतात ना, ह्या ही गोष्टी आपसूक घडायला लागतात किंवा विचार त्या दृष्टीने केला. मला माहितीये की महिन्याला अमुक एक अमाऊंट येणारच आहे असं नाहीये. बरोबर. तर त्याच्यामुळे डिसिजन घेताना किंवा कुठलाही खर्च करताना ह्याची गरज किती आहे. बरोबर. हे म्हणजे हे मला वाटतं हे सतारीने तुला खूप जास्त शिकवलेलं आहे, ह्या प्रोफेशनने शिकवलं आहे. हो. आणि परत हा पण मुद्दा आहे की म्हणजे त्यात पण मी असं नाही म्हणणार की खूप अनसर्टन्टी आहे. तुम्ही थोडं वाईजली किंवा तुम्ही हुशारीने गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्येही आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्टेबल राहू शकता. तुम्ही एका अर्थात ह्या सर्टन लेवल पर्यंत तुम्ही वाद्य किंवा एखादी कुठली कला शिकत नाही, तुम्ही शिकला असाल तर त्यातून तुम्ही अर्थार्जन करू शकता, शिकवू शकता. त्याच्यानंतर आता सोशल मीडिया सारखी अनेक माध्यमं तिकडे वळणारच होते की ज्याच्यामुळे तुम्हाला सहज अपॉर्च्युनिटी पण तुम्ही स्वतः तयार करू शकता. बरोबर.
पण आता तू जसं म्हणालीस की शेवटपर्यंत शिकण्याची गोष्ट आहे, म्हणजे कुठलाही जॉब असू दे किंवा कुठलंही करिअर असू दे, तर एक तिथे स्टॅग्नंट व्हायला होतं की खूप सॅच्युरेशन येतं की तेच वर्षभर आपण करतोय, आयुष्यभर तेच करायचं आहे. तर इथे तसं नाहीये. तुला म्हणजे कार्यक्रम नवीन म्हटलं की नवीन काहीतरी सादर करायचं आहे, नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे, पण मग अर्थात त्याच्यासाठी मेहनत पण घ्यावी लागत असणार. तर मग तू सतारीसाठी किती वेळ देतेस? असं खूप स्पेसिफिक मी नाही सांगू शकत, कारण का परत ते म्हणजे आता फेजेसनुसार पण ह्या गोष्टी बदलतात. सुरुवातीच्या काळामध्ये मी म्हणेन की जास्त वेळ रियाज तर होतच होता, आताही करावाच लागतो. नवीन शिकणाऱ्या मुलांनी किती तास रियाज करावा असं तुझं म्हणणं आहे? अगदी नवीन असेल ना तर मी म्हणेन की तुम्ही एक ते 1.5 तास तरी द्याच, की त्यामुळे ना तुम्हाला थोडासा एकतर आता मी 1 ते 1.5 तास म्हणते आत्ताच्या घडीला म्हणून, तर बुजुर्ग लोक असतील तर त्यांनी तर 3-4 तास सहज बोलले असते, पण आत्ताचा पेशन्स बघता आणि सगळी एक लाईफ स्पॅन किंवा लाईफस्टाईल बघता मी म्हणेन की 1-1.5 तास इज पण तो अगदी द्यायलाच पाहिजे. म्हणजे तेव्हा काहीतरी घडू शकतं. बरोबर. नाहीतर मग ते धरसोड वृत्तीचं होऊ शकतं की हे जमत नाही. आणि मी परत तेच आहे की वाद्य इतकं पेशन्स बघतं तुमचं, बरोबर की ते तुम्हाला तेवढा वेळ दिला की मग त्यातून ते काहीतरी आउटपुट मिळेल. बरोबर आहे. लग्न झालेलं आहे तुझं, तर हा पण पुन्हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की लग्न करताना जसं मुलगी काय करते तर तेव्हा तुला काय अडचणी आल्या का, किंवा काय तुझं लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि बरोबर कसं आहे? माझं लव्ह मॅरेज आहे, पण अडचणी माझ्या सुदैवाने नाही आल्या. आणि नाही, अडचणी म्हणण्यापेक्षा अडचणी नाही म्हणणार, समजलं जात नाही. म्हणजे जसं की आता लव्ह मॅरेज आहे तुझं, तुझा होणारा नवरा जो आहे त्याला माहिती होतं की तू काय करतेस, पण त्याच्या घरच्यांना जेव्हा त्याला सांगायची वेळ असेल की काय करते बायको तुझी, तर सतार वाजवते, हो ठीक आहे पण आणि काय करते, अशा पद्धतीचे. किंवा तुला सुद्धा लग्न झाल्यानंतर ह्या गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल? जावं लागलं म्हणजे माझी जी इमिजिएट फॅमिली आहे, ज्या घरी मी आहे, तर तिथे तर अर्थात खूप छान सपोर्ट होता. आणि आतापर्यंत म्हणजे आता माझ्या लग्नालाही जी काही वर्ष झाली, 4-5 वर्ष, तर त्याच्यामध्ये तर थ्रूआउट सपोर्ट आहे. त्यांनी सगळ्या फेजेस बघितल्या माझ्या, म्हणजे चांगले हे पण बघितले, काय म्हणता येईल, चांगल्या स्टेप्स बघितल्या, किंवा जे खूप अडचणीचे आहेत किंवा जिथे व्हॅक्युम तयार असते एका कलाकारासाठी, तर तेही त्यांनी तिथेही सपोर्ट केलेला आहे. आणि परत हेही आहे की पण परत मी तेच म्हणेन की मी सुदैवी आहे त्या बाबतीमध्ये की मला फार समजावं नाही लागलं, आणि ते तेवढ्याच काय म्हणता येईल रिस्पेक्टफुली त्यांनी ती गोष्ट धरली. पण काय असतं ना की जॉब करते म्हटल्यानंतर सकाळी 9 ते 5, 9 ते 6, 9 ते 8 एक टाइम फ्रेम असते आणि माहिती असतं की ह्या वेळामध्ये घरात नसणार आहे. बरोबर. पण तुझ्या बाबतीमध्ये म्हणजे जे कलाकार आहेत त्यांचं टाइम टेबलच नसतं आणि त्यामुळे मग ती टाइम मॅनेजमेंट हा एक मुद्दा खूप जास्त असू शकतो. स्पेशली आता तुझं एक जबाबदारी आहे, लग्न झालेलं आहे, तर मग ते टाइम मॅनेजमेंट त्याला सुद्धा घरच्यांचा सपोर्ट पाहिजे. अगदी अगदी. पण मग कधी कधी काय होतं ना की ते गिल्ट ट्रिप वरती जायला होतं की मी वेळ नाही देऊ शकत आहे, घरच्यांना देऊ शकत नाहीये, हे तू कसं काय मॅनेज करतेस? तर ऍक्च्युली हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे, कारण का एक कलाकार म्हणून तर ह्या खूप गोष्टी सामोऱ्या जाव्या लागतात, आणि एक फिमेल आर्टिस्ट म्हणून तर जास्तच. असं होतं की म्हणजे माझा नवरा IT प्रोफेशन मध्ये आहे, तर तो वीकेंड त्याचे ऑफ असतात आणि माझं बरोबर शनिवार रविवार कार्यक्रम असतात, तर त्याच्यामुळे तिथे क्लॅशेस आमचे वेळेचे घडतात की कसं मॅनेज करायचं. आणि परत हा पण एक भाग आहे की कार्यक्रम हे सणासुदीच्या दिवशी जास्त असतात, गणपती निमित्त असेल म्हणा किंवा दिवाळी पहाट, तर ह्या सगळ्यामध्ये मग असं होतं की घरच्यांना जास्त बघावं लागतंय, हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ह्या गोष्टी चालू असतात. पण परत मी लकीली अशा घरामध्ये आहे की जिथे खूप छान सपोर्ट आहे, आणि
थोडंसं काय म्हणता येईल की तो गिल्ट थोडा मागे ठेवून मी करू शकते ह्या सगळ्या गोष्टी. अर्थात तो पूर्णपणे जात नाही हा तर भाग आहेच आहे. हो, पण गिल्ट ट्रिप वरती गेल्यानंतर जसं मगाशी आपलं बोलणं झालं की पेशन्स, सतार हे पेशन्सचं काम आहे. तर हे गिल्ट ट्रिप येऊ नये म्हणून पण तुमच्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी पाहिजे किंवा एक पेशन्सच पाहिजे आणि खूप स्ट्रॉंग पाहिजे. तर तो ती स्ट्रॉंग होण्यासाठी काय करतेस? मेडिटेशन करतेस? काय करतेस? मेडिटेशन मी असंच नाही करत. म्हणजे मी साधारण असं आहे की खरं तर रियाजामधूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतात किंवा साध्य होऊ शकतात. त्याला वेगळं असं काही जोड करू शकतो अर्थात, पण त्यातूनच ह्या बऱ्याचशा गोष्टी म्हणूनच तू करिअरच्या आज ह्या टप्प्यावर आहेस की तुला हे समजलंय की माझं काम हेच माझं मेडिटेशन आहे आणि ज्याला हे समजतं त्याचं करिअर उत्तम असतं. म्हणजे मला ते काम नाही वाटत नाही. एक्झॅक्टली, तू ते एन्जॉय करते. खूप मी एन्जॉय करते. त्यामुळे मला खरंच सांगते म्हणजे मी खूप काही फिरून आले किंवा खूप कार्यक्रम केले तरी तो थकवा नसतो. ट्रॅव्हलिंगचा थकवा असेल हा भाग वेगळा, पण अदरवाईज खूप काही वाजवलंय आणि उलट त्यातून जास्त ऊर्जाच मिळत असते. म्हणजे जसं गिल्ट ट्रिप वरती जायला होता हा एक मुद्दा झाला, पण तू सतारीचं करिअर, सतार वाजवायची करिअर निवडलंस म्हणून आनंददायक असं काय आहे की जे इतर करिअरमध्ये तुला मिळालं नसतं? म्हणजे जे वाटतं तुला की बस ह्याच्यासाठी म्हणजे काहीच्या काही भारी आहे. बापरे, हा फारच इंटरेस्टिंग पण आहे प्रश्न. पण मला असं वाटतं की एकतर ते मी गोष्ट माझ्यासाठी स्वतःसाठी करते, त्याच्यामुळे हा एकतर तिथे एक मोठा भाग कव्हर होतो. आणि दुसरं म्हणजे लोकांचं प्रेम जे मिळतं. तर ह्या निमित्ताने मी अजून एक सांगू शकते की कोविड मध्ये मी काही क्लिप्स युट्यूबला टाकल्या होत्या आणि ते खूप सहज केल्या, मनात आल्या, काही गाणी वाजवली होती सतारीवरती. पण मला नंतर असे बऱ्याच जणांचे मेसेजेस आले, मेल्स आले की ज्यांचे नातेवाईक, घरातली मंडळी ही कोविडमध्ये काय म्हणता येईल, कोविड झालेला आहे त्यांना किंवा ते खूप वाईट अवस्थेमध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांना हे तुम्ही म्हणजे ते आम्ही ऐकतोय आणि त्यांना खूप बरं वाटतंय. तर म्हणजे ही खूपच जास्त म्हणजे हे तुम्ही ह्याच्यामध्ये मोजू शकत मोजमाप जे आहे ते अजिबातच नाही. म्हणजे हे खूप वरच्या पद्धतीचं समाधान आहे असं. आणि म्हणजे स्वतःसाठी करता करता आपण दुसऱ्यांना आनंद देतोय ह्याच्यापेक्षा अजून जास्त चांगली गोष्ट मला वाटतं काही नाही. आणि मला वाटतं अजून एक असतं कलाकारांचं, म्हणजे समोर एकतर तुम्हाला जी लाईव्ह दाद मिळते, बरोबर आहे, त्याचं पण मोजमाप करू शकत नाही. अगदीच अगदी. तर ती दाद मिळणं हा पण एक मला वाटतं तुमचा जास्त महत्वाचा मुद्दा असेल आणि समाधानाची गोष्ट असते. नक्कीच, ते म्हणजे पैशांच्याही खूप पलीकडचं असतं. बरोबर. आणि म्हणजे या निमित्ताने आणि परत हा पण भाग आहे की सतारीमुळे मला इतकं वेगवेगळ्या ठिकाणी फिरता येतं. आणि फिरता येतं म्हणजे मी असं म्हणेन की वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्शन होते, भेट होते. काही काही सुंदर म्हणजे असंही आहे की एक खूप मोठं स्टेजही असतं, पण एकीकडे एखाद्या देवळात पण मला संगीत सेवा करायची संधी मिळते आणि ते जास्त समाधान देऊन जातं, जिथे अगदी दोघच जण असतील ऐकायला, पण ते ऐकणारे असतील किंवा ते वातावरण खूप समाधान. म्हणजे असे खूप व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्सेस या निमित्ताने मला मिळतात. बरोबर. आता तू असं म्हणालीस की मी गाणी वाजवली आणि त्या क्लिप्स टाकल्या वगैरे, त्याला अनुसरून मी एक प्रश्न असा विचारेन तुला की गाणं वाजवणं आणि क्लासिकल काही वाजवणं, बंदिश वाजवणं किंवा अजून वेगळ्या पद्धतीचं काही, तर तुला काय तुलनात्मक जर करायचं झालं तर तुला काय सोपं वाटतं? एक प्रश्न. आणि दुसरं, सोपं आहे पण मला आनंद त्यात मिळतो, ह्यात मिळतो, म्हणजे आनंदही कशात मिळतो आणि सोपं पण काय आहे? सोपं काहीच नाहीये. पण वाटतंय सोपं असं काय? नाही म्हणणार. कारण का ना, परत गंमत तीच आहे की आता
क्लासिकलचा परत कसा विषय आहे की ते खूप ऍबस्ट्रॅक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे तयार कराल, म्हणजे आता एखाद्याला कागद दिला आणि सांगितलं की तो चित्र काढ आणि त्याच्यामध्ये घर नाही आलं पाहिजे किंवा एक ढोबळ गोष्टी आपण ज्या करतो त्या नाही आल्या पाहिजेत, वेगळंच काहीतरी, तर ते किती अवघड असू शकतं. बरोबर. एक ऍबस्ट्रॅक्ट तुम्ही काहीतरी कलाकृती करताय. तर त्यामुळे ती एक बाजू आहे क्लासिकलच्या बाबतीमध्ये की तुम्हाला एक वेगळाच पूर्ण धारणा ठेवावी लागते. वेगळं ठेवून ते लोकांना आवडलं पाहिजे. कारण रागदारीचा अभ्यास तुझा असेल, तुला कळतंय की तू काय वाजवतेस, भले ते ऍबस्ट्रॅक्ट आहे पण त्याच्यातून तू काहीतरी ठोस निर्मिती करतेस, पण हे समोरच्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ज्याला अगदी रागदारीतलं काहीही कळत नाही पण ऐकताना ते छान वाटलं पाहिजे. तर चॅलेंजिंग जास्त, मग तेही चॅलेंजिंग आहे. पण सेम टाइम मी असं म्हणेन की लाईट म्युझिक मध्ये असं आहे ना की लोकांना गाणं माहितीये, ते इतकं चपखल माहितीये आणि त्यांनी इतकं शेकडो वेळा ऐकलेलं असेल एखादं गाणं, आणि ते जर तंतोतंत नाही आलं तर म्हणजे मग आपण कमी होत किंवा आपली साधनं कमी. ते पण चॅलेंजिंग, ते तेवढंच चॅलेंजिंग. आणि त्याच्यामध्ये अनएंडिंग आहे ती प्रोसेस. म्हणजे ते परफेक्शन तुम्ही जितकं गाठाल. परत हा पण भाग आहे की प्रत्येक वाद्यामध्ये लिमिटेशन्स असतात, तर त्याच्यामुळे ती गेयता आहे किंवा एक कंटिन्युटी जी गाण्यातून असते, कंठसंगीतातून असते, तर ती तंतू वाद्यामधून काढणं अजून अवघड आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे हे फॅक्टर्स तुम्हाला ओव्हरकम कसे करता येते हा तो झगडा सतत चालू असतो लाईट म्युझिक करताना. पण मजा येते. तसं आतापर्यंतच जे तुझा काय छोटा करिअर स्पॅन आहे किंवा तू जे निवडलेस, तर त्याच्यातून हा एक अमुक क्षण की ज्याच्यामुळे म्हणजे बास मी हे जिंकलेलं आहे असं कधी वाटलं, हा असा एक क्षण की हा खूपच अनुभव माझा, म्हणजे मी हे जिंकलंय, सगळं जग जिंकल्याचं फिलिंग ज्याला आपण म्हणतो. बरोबर. असं अजून यायचं असं नाही वाटत मला, कारण का मला इतका एपिटोम असा किंवा जग जिंकल्याचा क्षण म्हणजे मला कसं म्हणायचं माहिती का, तितका परमोच्च आनंद मिळतो. बरोबर आहे. जग जिंकल्याची व्याख्या खूप आपण ह्याच्यामध्ये नको घेऊ. बरोबर आहे. मटेरियलिस्टिक नाही, असं नाही. पण कसं असतं की माणूस कशासाठी जगतो, समाधान, सुख प्रत्येकाच्या. आता ही पुन्हा व्यक्ती सापेक्ष गोष्टी आहेत. सुख आणि समाधान ह्या गोष्टी व्यक्ती सापेक्ष आहेत. पण एखाद्या कलाकाराचं समाधान कशामध्ये असू शकतं की तो ज्या दिवशी स्वतःवरच खुश असतो की काय मी आज म्हणजे माझं काहीतरी वेगळंच, आणि ती समोरच्यांची दाद पण तशी येत असते आणि तेव्हा ते आपल्याला जास्त जाणवतं की आज माझं काहीतरी छानच झालंय, आणि मग तेव्हा ती फिलिंग येणं की आजचा क्षण काहीच्या काही होता, म्हणजे मी जिंकलेलं आहे. बरोबर. तर असा क्षण असे आहेत ना. मग तसे मी म्हणेन की काही म्हणजे ना ते क्षण पण खूप असे स्पार्क असल्यासारखे असतात. म्हणजे एखादा म्हणजे आपण, आणि शेवटी काय असतं की मला असं वाटतं जेव्हा एखादं संगीत साधना करतो तेव्हा सूर लागणं हा एक खूप मोठा अभ्यास आहे. आणि हे मी तर खूप लहान आहे, अजून खूप मोठ्या व्यक्ती लिजेंड्स आहेत की ते म्हणतात जर की आम्हाला ते साधायचंय तर हा एक भाग आहे. पण काही काही वेळेला असं असतं की तुम्हाला काही स्वरांचं जे लागणं असतं आलापीमध्ये म्हणा किंवा एखाद्या परफॉर्मन्समध्ये एक काही सेकंदाचा तो भाग असतो की जेव्हा तुम्हाला स्वतःला खूप आनंद देऊन जातो आणि तो तेवढा पुरेसा असतो त्या पूर्ण काही काळासाठी. आणि परत हा पण भाग आहे की बरेच श्रोते पण असे येतात की मला असेही अनुभव आहेत की काही जण अगदी रडवेल्या, अगदी पाणावलेल्या डोळ्यांनी येतात. भावावस्था असते त्यांची तशी की खूप जास्त कनेक्ट करतात, असं पण होतं. थोडक्यात सूर निरागस हो, ती निरागसता असली पाहिजे. कलेमध्ये निरागसता असल्याशिवाय अत्युच्च तुम्ही सादरीकरण नाही करू, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर त्यामुळे मी असं म्हणेन की तुझी जी कला साधना आहे ती अशीच त्याच्यामधली निरागसता कायम राहू दे. आणि नवीन जी मुलं येणार आहेत त्यांना तू, म्हणजे आता तू पण नवीनच आहेस पण तुला हे का विचारायचं की तू आत्ता त्या सगळ्या धक्क्यातून जातीयेस किंवा त्या प्रोसेसमधून जातीयेस, तर तू काय सांगशील की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे सतार शिकायची असेल तर?
काय केलं, सतार शिकायची असेल म्हणजे सतार करिअर म्हणून निवडायची असेल, एखादी कला करिअर म्हणून निवडायची असेल, पण आपण स्पेसिफिक सतारीबद्दल बोलूया, कारण तू सतार करिअर म्हणून निवडलेली आहेस. तर मी सतार शिकताना मला अमुक एक अडचणी आल्या किंवा ते करताना मला खूप जास्त त्रासदायक वाटलं, तर त्या फेजमधून तुम्ही बाहेर पडणं, तर अशी कुठली एखादी स्पेसिफिक गोष्ट किंवा 2-3 तास, जसं तू म्हणाली 1-1.5 तास कंपल्सरी रियाज केलाच पाहिजे, आणि या असं सांगशील का करिअर करण्यासाठी ह्या क्षेत्रात? नक्कीच सांगेन मी नक्कीच. करिअरच्या आता खूप संधी आहेत का, म्हणजे सोशल मीडियामुळे म्हणा, किंवा जग इतकं जवळ आलेलं आहे, साधनं इतकी, वाहतुकीची पण इतकी साधनं की तुम्ही मनात आलं की आज जर्मनीला कार्यक्रम आहे तर तुम्ही सहजी जाऊ शकता. तर ह्या सगळ्याचा फायदा कुठेतरी करिअरमध्ये येण्यासाठी म्हणून होतो का, आणि होत असेल तर तो कसा? फायदा तर नक्कीच आहे, किंवा मी असं म्हणेन की नक्कीच या क्षेत्रामध्ये येऊ शकता. पहिली गोष्ट, तुम्हाला रिस्क उचलायची तुमची तयारी असली पाहिजे. हा तर खूपच एक महत्वाचा मुद्दा आहे. पेशन्स तर आपण म्हणलं तसं तो लागतोच. आणि परत मी इव्हन हेही म्हणेन की तुम्हाला ना थोडंसं असंही असतं की कुठेतरी समज हवी की खरंच हे आपल्याकडून होणार आहे का. कारण का असंही मी खूप बघते की नाही म्हणलं तरी एक थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स असेल किंवा एक चुकीचं मार्गदर्शनही असेल, आणि त्यामुळे पण खूप जणांचं काय म्हणताय स्वप्न पूर्ण पण असते, आई वडिलांची पण इच्छा असते, घरच्यांची इच्छा असते, बरोबर, म्हणजे मला इंटरेस्ट नाही पण मिसलीड झाल्यासारखं होतं. तर त्यामुळे आणि आर्थिक नियोजन हो, तो मुद्दा तर फार महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये. कारण कला शिकणं ही काही पूर्वीसारखी म्हणजे एक गोष्ट नाही की गुरुकुलमध्ये जाऊन राहिलात, आणि खर्चिक काम आहे खूप जास्त. खर्चिक पेक्षा सुद्धा ना, खर्चिक म्हणण्यापेक्षा पेशन्स, आणि तुम्हाला शेवटी एका खोलीमध्ये एकटं बसून ती साधना करायची, की जे आताच्या काळामध्ये खूप बोरिंग विषय आहे. म्हणजे आता इतकं सगळा टाइम स्पॅन आणि आपलं लाईफस्टाईल इतकं फास्ट झालेलं आहे, आणि सगळ्या गोष्टी आपल्याला एवढ्या पटकन हव्या, जे की आपलं रील पण आपण एका मिनिटाचंही आता पूर्ण करत नाही, की अशा त्या काळामध्ये तुम्ही एका ठिकाणी बसून ती एक गोष्ट परस्यू करणं, साधना करणं, हे इट इज इटसेल्फ अ टास्क. म्हणजे पण म्हणूनच म्हणते की तुम्हाला जेन्युइन जर वाटत असेल इन्स्ट्रुमेंट शिकणं, किंवा हे ऍक्च्युली तुमची जेन्युनिटी पाहिजे, पॅशन असेल तरच, ओळख पाहिजे तुम्हाला स्वतःला काय करायचं, तेव्हा हे नक्की डेफिनेटली करायला हरकत नाही. म्हणजे तू त्यांना सांगशील की जरूर या, जर यायचं असेल, पॅशन असेल, नक्की तयारी असेल मेहनत घेण्याची, स्कोप आहे, तर स्कोप आहे. म्हणजे पुढे करिअर करण्यासाठी भरपूर वाव आहे ह्याच्यामध्ये. आता तू लग्न झालंय, पुढे अजून नवीन जबाबदाऱ्या तुझ्यावरती येतील, तर जसं तू म्हणालीस करिअरचा टाइम हा प्रकार खूप वेगळा आहे, त्याच्यासाठी तू तयार आहेस का? आहे म्हणजे वेळेच्या, म्हणजे मी तेच म्हणते, कारण तो पण एक मानसिक तयारी असण्याचाच भाग आहे. बरोबर, की वेळेचं, कारण आत्ताचं जसं तू म्हणालीस की 1 मिनिटाचा वेळ सुद्धा, म्हणजे लोकांना वेळच नाहीये, तर 2 वर्ष घरात बसून राहणं ही परवडणारी गोष्ट नाहीये, कारण विस्मरणात खूप लवकर जातं. बरोबर आहे. लोकांच्या एखादी गोष्ट विस्मरणात जाण्यासाठी फार अवधी आता लागत नाही, आणि तुम्ही सतत लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि पुढचं जे काही आयुष्याचं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेळ लागणार आहे. बरोबर आहे. तिथे तो तितका वेळ द्यावा लागणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणतेय की ती मानसिक तयारी तू स्वतःची केलेली आहेस ना. बरोबर. नाही, ह्याच्यामध्ये परत असंही आहे ना की तुमचं जर नाणं खणखणीत असेल ना, असं एक म्हणतात ना, तर मग ते एखाद वेळ, म्हणजे आता ती एक गॅप असू शकते, पण ते येतच बाहेर. म्हणजे त्याला असं एक म्हणजे तो पूर्णविराम नसणार, स्वल्पविरामच असेल. तर अशा पद्धतीने गोष्टी होऊ शकतात. तर आपण म्हणजे तू जे काय वाजून दाखवणार आहेस ते तर आपण ऐकूयात, आणि मी हीच शुभेच्छा देईन तुला, आणि आशीर्वाद म्हणणार नाही, कारण आशीर्वाद असतात मोठ्यांचे, पण शुभेच्छा अशासाठी म्हणते की जसं मी तुला सुरुवातीला म्हटलं की माझी एक छोटीशी गोड मैत्रीण आहे, तर मैत्रीण म्हणून मी तुला अशा शुभेच्छा देईन की तुझा सूर कायम
निरागस राहू देत सतारी मधला, आणि पुढची तुझ्या आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत, आणि टाइम मॅनेजमेंट आणि आर्थिक नियोजन ह्या दोन्ही गोष्टी जसं उत्तम करतेस ते अधिकाधिक उत्तम होऊ देत. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो शेअर करायलाही विसरू नका.